नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये निश्चित सांगा. चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए नागपूर, बी चंद्रपूर, सी औरंगाबाद, डी गोंदिया. ऑप्शन बी चंद्रपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए ओझर, बी बेंगलोर, सी कपूरथळा, डी चित्तरंजन. ऑप्शन सी कपूरथळा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. झिंक फॉस्फाईड हे खालीलपैकी काय आहे? ऑप्शन ए बर्डो मिश्रण, बी कवकनाशक, सी मूषकनाशक, डी यापैकी नाही. ऑप्शन बी कवकनाशक हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. कॉफीमध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? ऑप्शन ए निकोटीन, बी टॅनिन, सी कॉफीन, डी यापैकी नाही. ऑप्शन सी कॉफीन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. यामुळे आपला फायदा नक्कीच होणार आहे. प्रश्न क्रमांक 5. माउंटबॅटन योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? ऑप्शन ए 1942, बी 1945, सी 1947, डी 1950. ऑप्शन सी 1947 हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. सेवा कराची आकारणी कोण करते? ऑप्शन ए स्थानिक संस्था, बी केंद्र सरकार, सी राज्य सरकार, डी यापैकी नाही. ऑप्शन बी केंद्र सरकार हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? ऑप्शन ए ॲडम स्मिथ, बी लिओनेल, सी अल्फ्रेड मार्शल, डी यापैकी नाही. ऑप्शन ए ॲडम स्मिथ हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थाचे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए भुवनेश्वर, बी गुवाहाटी, सी कटक, डी कोलकाता. ऑप्शन सी कटक हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? ऑप्शन ए होमी जहांगीर भाभा, बी डॉक्टर विजय भटकर, सी डॉक्टर सॅम पित्रोदा, डी डॉक्टर विक्रम साराभाई. ऑप्शन सी डॉक्टर सॅम पित्रोदा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली? ऑप्शन ए कवी कुसुमाग्रज, बी कवी ग्रेस, सी बालकवी, डी गोविंदाग्रज. ऑप्शन बी कवी ग्रेस हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगवतात? ऑप्शन ए लाल, बी पिवळ्या, सी पांढऱ्या, डी काळ्या. ऑप्शन डी काळ्या हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. वीज म्हणाली धरतीला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए नासी फडके, बी रणजित देसाई, सी शिवाजी सावंत, डी वी वा शिरवाडकर. ऑप्शन डी वी वा शिरवाडकर हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. उषा काल होता होता काळ रात्र झाली ही कविता कोणी लिहिली आहे? ऑप्शन ए सुरेश भट, बी नाग देशपांडे, सी माधव जुलियन, डी वी वा शिरवाडकर. ऑप्शन ए सुरेश भट हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. तलाश इंसान की हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र सिंह राणा, बी डॉक्टर सत्यपाल सिंग,
सी सुषमा सेन, डी MS स्वामीनाथन. ऑप्शन बी डॉक्टर सत्यपाल सिंग हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो? ऑप्शन ए उदयपूर, बी जोधपूर, सी जयपूर, डी बीकानेर. ऑप्शन बी जोधपूर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा. मित्रांनो, असे केल्याने आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. प्रश्न क्रमांक 16. नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी केरळ, सी राजस्थान, डी महाराष्ट्र. ऑप्शन ए उत्तर प्रदेश हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन ए स्वामी विवेकानंद, बी विश्वनाथ दत्त, सी केशवचंद्र सेन, डी रामकृष्ण परमहंस. ऑप्शन ए स्वामी विवेकानंद हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिले जाते? ऑप्शन ए आरोग्य, बी शेती, सी शिक्षण, डी सहकार. ऑप्शन बी शेती हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? ऑप्शन ए लिबिया, बी अल्बानिया, सी सोमालिया, डी रुमानिया. ऑप्शन बी अल्बानिया हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? ऑप्शन ए दिनकर ग केडकर, बी नारायण मु गुप्ते, सी गोपाळ नरहर नातू, डी माधव पटवर्धन. ऑप्शन बी नारायण मुरलीधर गुप्ते हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? ऑप्शन ए रघुनाथराव, बी माधवराव, सी नानासाहेब, डी दुसरा बाजीराव. ऑप्शन डी दुसरा बाजीराव हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो? ऑप्शन ए 20 ऑगस्ट, बी 29 जून, सी 12 मार्च, डी 18 जानेवारी. ऑप्शन बी 29 जून हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो? ऑप्शन ए ऑक्सिजन, बी पाणी, सी विटॅमिन्स, डी कॅल्शियम. ऑप्शन डी कॅल्शियम हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. गीर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन ए केरळ, बी गुजरात, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र. ऑप्शन बी गुजरात हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. दुर्मिळ हंगुल हरिण खालीलपैकी कुठे आढळते? ऑप्शन ए उत्तराखंड, बी अरुणाचल प्रदेश, सी ओरिसा, डी काश्मीर. ऑप्शन डी काश्मीर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.